पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर. मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान दुपारी 4 वाजता करणार संबोधित. मनसेकडून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा टीझर रिलीज. सत्याचा मोर्चा असं मोर्चाला दिलं नाव. महायुतीने जे निर्णय घेतलेत ते 6 वर्ष निर्णय पूर्ण केले जातील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतले खड्डे हे निघून जातील आणि रस्ते सुद्धा खड्डेमय होणार नाहीत असा सुद्धा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. जैन मुनी निलेश चंद्र विजय यांचं 3 नोव्हेंबर पासून उपोषण सध्या सुरू होणार आहे. कबूतरखाना बंद करण्याच्या निषेधार्थ हे उपोषण होणार आहे. सुट्टी आणि मोर्चामुळे पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली. बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत असलेल्या मोन्था चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे. आज हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. यंदा राज्यातील विविध भागांमध्ये रब्बी हंगामातील पेरण्यांना महिनाभर उशीर होत असल्याचं दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सलग 15 ते 20 दिवस पाऊस झाल्यानं जमिनीची पाणी धारण क्षमता संपलेली आहे. हमीभावाकडे कापूस विक्रीसाठी आता 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कपास किसान ॲपच्या माध्यमातून आता राज्यामध्ये सुमारे 5 लाखांवर शेतकरी नोंदणी झाली असल्याची माहिती समोर येते आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं होतं. या शेतीच्या नुकसानाविषयी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष शेतीच्या बांधावरती जाऊन आता पाहणी केली आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाद्वारे मदत मिळवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर स्थानकामध्ये एका महिलेनं एका बाळाला जन्म दिला होता. या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचं दिसून आलं होतं. प्रसूतीनंतर नवजात बाळाला आणि आई अंबिका झा यांना कुपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता या बाळाला आणि आईला उपचारांनंतर आता अखेर घरी सोडण्यात आलेलं आहे.